हॅलो फ्रेंड्स, आज आपण फार्म अकाउंटिंगला सुरुवात करणार आहोत. फार्म अकाउंटिंगला सुरुवात करण्यापूर्वी त्याचं आपण इंट्रोडक्शन पाहून घेऊयात. काय सांगितलंय पहा. फार्म अकाउंटिंग इज द मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स ऑफ द फार्मिंग ॲक्टिव्हिटीज अप्लाइंग द अकाउंटिंग प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स. म्हणजे फार्म अकाउंटिंग ही काय आहे? एक रेकॉर्ड आहे. कशाचं रेकॉर्ड आहे? फार्मिंग ॲक्टिव्हिटीज. कशाचं रेकॉर्ड आहे? फार्मिंग ॲक्टिव्हिटीजचं रेकॉर्ड आहे. अप्लाइंग द अकाउंटिंग प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स. म्हणजे फार्म अकाउंटिंग हे एक रेकॉर्ड आहे फार्मिंग ॲक्टिव्हिटीजचं, की ज्यामध्ये आपल्याला अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आणि अकाउंटिंग टेक्निक्स दिलेले असतात. बिकॉज ऑफ absence of well organized farming activities and majority of the farmers in our country. हे फार्म अकाउंटिंग कशासाठी तुम्हाला स्टडीमध्ये आणलेलं आहे की आपल्या देशामध्ये जे काय फार्मर्सची जी मेजॉरिटी आहे, कृषीप्रधान देश म्हटलं जातं, म्हणूनच तुम्हाला फार्म अकाउंटिंग हे अभ्यासात आणलेलं आहे. फार्म अकाउंटिंग वॉज नॉट बीइंग मेंटेन प्रॉपरली बट इन रिसेंट इयर्स. आत्ताच्या काळामध्ये फार्म अकाउंटिंग प्रॉपरली मेंटेन केलं जात नाही, बट फार्म अकाउंटिंग हॅज attracted great attention of the authorities concerned as a result of development in commercial farming. जे काही कमर्शियल फार्मिंग आहे त्यामध्ये आपल्याला फार्म अकाउंटिंग केलं जातं. ओके, आता फार्म अकाउंटिंगचं हे इंट्रोडक्शन झालं. इन शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं, फार्म अकाउंटिंग कशासाठी केलं जातं तर फार्मिंग ॲक्टिव्हिटीज रेकॉर्ड करण्यासाठी केलं जातं. फार्मिंग ॲक्टिव्हिटीज आपल्याला अभ्यासामध्ये फार्म अकाउंटिंग आणण्याची गरज का पडली? कारण की मेजॉरिटी ऑफ फार्मर्स, कारण की आपल्या देशामध्ये फार्मर्सची जी मेजॉरिटी आहे ती कन्सिडर करून त्याचं फार्म अकाउंटिंग आपल्याला करता आलं पाहिजे. यासाठी फार्म अकाउंटिंग तुम्हाला अभ्यासात आणलेलं आहे. फार्म अकाउंटिंगसाठी काही इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत ते पहा. फार्म म्हणजे काय? शेती. कॅटल म्हणजे काय? जनावरे. पिसिकल्चर म्हणजे काय? मत्स्यपालन संवर्धन. हॉर्टिकल्चर म्हणजे फळबाग. पोल्ट्री म्हणजे कुक्कुटपालन. डेअरी म्हणजे दुग्ध व्यवसाय. रिअरिंग ऑफ शीप म्हणजेच मेंढीपालन. ग्रेन म्हणजे धान्य. सीड्स म्हणजे बियाणे. पॅडी म्हणजे भात. बटर लोणी. पोटॅटो बटाटा. हजबंडरी शेतकाम. ॲनिमल हजबंडरी पशुसंवर्धन. फर्टिलायझर्स खते. त्यानंतर फीडिंग मटेरियल खाद्य. क्रॉप म्हणजे पिके. कावडंग शेणखत. मॅन्युअर खत. लाईव्हस्टॉक जनावरे. पल्सेस डाळी. पेस्टिसाइड्स कीटकनाशके. शुगरकेन ऊस. फीड जनावरांचा चारा. फुडर चारा. म्हणजे अशा प्रकारे काही वर्ड्स आहेत की याचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला फार्म अकाउंटमध्ये करायचं आहे. फॉर एक्झाम्पल झालं तर फार्म अकाउंटमध्ये डेअरी अकाउंट एक ओपन केला जातो. पोल्ट्री अकाउंट ओपन केला जातो. क्रॉप अकाउंट ओपन केला जातो. लाईव्हस्टॉक अकाउंट. डेअरी माहीतच असेल तुम्हाला. दुग्ध व्यवसायाशी रिलेटेड दुग्ध व्यवसाय जो असेल त्याच्याशी रिलेटेड ज्या काही वस्तू असतील, मग फॉर एक्झाम्पल दुग्ध व्यवसायाशी रिलेटेड मिल्क असेल, बटर असेल, त्यानंतर चीज असेल, त्यानंतर पनीर असेल, त्यानंतर बासुंदी असेल, त्यानंतर लाईव्हस्टॉक असेल, लाईव्हस्टॉक मीन्स जनावरे, कावडंग असेल, हे सगळं जे काही दुग्ध व्यवसायाशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या डेअरी अकाउंटमध्ये कन्वर्ट होतात. पोल्ट्री म्हणजे कुक्कुटपालनाशी रिलेटेड काय काय असू शकतं? एग्स अंडी, त्यानंतर हेन, कॉक, फीडिंग मटेरियल, खायचं साहित्य, अशा प्रकारे जे काय असेल ते सगळं कशामध्ये येतं? पोल्ट्रीमध्ये येतं. क्रॉप म्हणजे पोल्ट्री माहीतच असेल, कुक्कुटपालनाशी रिलेटेड. कुक्कुटपालन रिलेटेड.
त्यानंतर क्रॉप म्हणजे काय, शेतीशी रिलेटेड काय काय असू शकतं, शुगर केन असू शकतं, पल्सेस असू शकतात, पॅडी असू शकतं, क्रॉप असू शकतात, अशा प्रकारे पेस्टिसाइड्स असू शकतात, पोटॅटो असू शकतो. अशा प्रकारे क्रॉपशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील म्हणजे शेतीशी रिलेटेड त्या कशामध्ये येतात, क्रॉपमध्ये येतात. आणि लाईव्हस्टॉकमध्ये लाईव्हस्टॉक किंवा डेअरी या दोन्हीपैकी एकच विचारला जातो तुम्हाला. म्हणजे डेअरी जनावरांशीच रिलेटेड आहे, लाईव्हस्टॉक ही जनावरांशीच रिलेटेड आहे. त्यामुळे या दोन्ही अकाउंटपैकी तुम्हाला एकच अकाउंट परीक्षेमध्ये विचारला जातो. म्हणजे अशा प्रकारचे अकाउंट आपल्याला फार्म अकाउंटमध्ये ओपन करावे लागतात. तुम्हाला लक्षात आलं असेल. त्याचं इंट्रोडक्शन हे जे दिलेलं आहे ते लिहून घ्या. हे काही इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत की जे तुम्हाला इथून पुढे प्रत्येक वेळेस येणारे आहेत, प्रत्येक वेळेस परीक्षेमध्ये किंवा एक्झाम्पलमध्ये येतील. तुम्हाला त्याचा अर्थ माहीत असल्याशिवाय डिस्ट्रीब्युशन करता येत नाही. त्यामुळे हे सगळे शब्द वाचून लक्षात ठेवायचे आहेत, पाठ करायचे. कोणकोणते अकाउंट तयार करतात फार्म अकाउंटमध्ये, डेअरी अकाउंट, पोल्ट्री अकाउंट, क्रॉप अकाउंट आणि लाईव्हस्टॉक अकाउंट. फार्म अकाउंट काय आहे, इट इज ए रेकॉर्ड ऑफ फार्मिंग ॲक्टिव्हिटीज. फार्मिंग ॲक्टिव्हिटीजचं रेकॉर्ड करायचं आहे फार्म अकाउंटिंगमध्ये आपल्याला. फार्म अकाउंटिंगमध्ये अजून काय येतं तर कशासाठी करायचं आहे आपल्याला रेकॉर्ड फार्म ॲक्टिव्हिटीजचं. आपल्या देशामध्ये जे काय मेजॉरिटी ऑफ फार्मर्सची जी मेजॉरिटी आहे ती कन्सिडर करूनच आपल्याला काय करायचं आहे, फार्म अकाउंटिंगचं रेकॉर्ड करायचं आहे. ओके. त्यानंतर काही ॲडजस्टमेंट्स आहेत पहा. या ॲडजस्टमेंट्स तुमच्या पाठ असल्या पाहिजेत. पहिली ॲडजस्टमेंट आहे ड्रॉइंग्स मीन्स कन्झ्युम्ड प्रोडक्ट्स. काय इफेक्ट्स आहेत त्याचे. पहिला इफेक्ट फार्म अकाउंट क्रेडिट साईड आणि लेस फ्रॉम कॅपिटल. ड्रॉइंग्स काय केलं जातं, फार्म अकाउंटच्या क्रेडिट साईडला लेस फ्रॉम कॅपिटल. हे आपण नंतर पाहूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तुम्हाला ॲडजस्टमेंट कशा लक्षात ठेवायच्या मी सांगेन. पण तोपर्यंत हे जे आहे इंट्रोडक्शन आणि शब्दार्थ वाचून घ्या. कोणते कशामध्ये कन्वर्ट होतील हे आपल्याला नंतर एक्झाम्पलद्वारे पाहायचं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण त्याच्या ॲडजस्टमेंट बघू आणि त्याच्या नेक्स्ट लेक्चरपासून एक्झाम्पलला स्टार्ट करू. ओके, थँक्यू.